हे नमस्कार सर्वांना, कसे आहेत? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. व्हिडिओला पुढे जाण्याच्या आधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, आजचा दिवस आपल्यासाठी सर्वांसाठी खूप खास आहे. आज 15 ऑगस्ट 2026 भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन. आज आपण जाणार आहोत पुण्यातील प्रसिद्ध कात्रज तलावावर. आजचा स्पेशल स्वातंत्र्य दिन आपण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणार आहोत. तर चला तर मग निघूया. तर मंडळी, आता आम्ही कात्रज तलावाकडे आलेलो आहोत. आता स्वातंत्र्य दिन असल्यामुळे आजचा दिवस खूपच खास आहे. रस्त्यातील 15 ऑगस्टची सजावट, तिरंगा, देशभक्ती वातावरण हे तुम्ही कॅमेऱ्यात पाहिलेच असेल. आता मंडळी, आपण कात्रज तलावावर आलेलो आहोत. समोर सुंदर तलाव, आजूबाजूचे वातावरण आणि 15 ऑगस्ट उत्साह पाहायला मिळतोय. कात्रज तलाव सुंदर असा पाहिला आहे का तुम्ही? जवळपास असाल तर नक्कीच पाहिला असेल आणि नसेल पाहिला तर नक्कीच 15 ऑगस्टच्या दिवशी या तलावाला भेट द्या आणि एरवीही तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन येऊ शकता, कारण की सुंदर असं गार्डन आहे, बोटिंग आहे, छान डान्स करणारे कारंजे, खूप सुंदर असं दृश्य आहे आणि क्लायमेटही खूप सुंदर आहे. आज आपण देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य लढ्याची आणि आपल्या देशासाठी योगदान देणाऱ्या सर्वांची आठवण करून देतो. आजच्या दिवशी संपूर्ण देशभर विविध ठिकाणी ध्वजारोहण आणि स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आता आपण स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाकडे येत आहोत. स्वतंत्र तिरंगा आणि देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तिरंग्याचा शूट आणि कार्यक्रमाची सजवलेला परिसर, ध्वजारोहणाचं सुरक्षित अंतरावरून शूट, हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. इतकं सुंदर कात्रजचा तलाव आणि तिथे होणारी बोटिंग अगदी सुंदर दृश्य दिसत आहे. खरंच मंडळी, आजचा दिवस खूप अभिमानाचा आहे. आपल्या तिरंग्याकडे पाहिल्यावर मनात एक वेगळीच देशभक्तीची भावना निर्माण होते. कात्रज तलावाच्या सुंदर वातावरणात आजचा स्वातंत्र्य दिन अनुभवणे खूपच छान वाटत आहे. आता आपण अगदी सुंदर ध्वजारोहणाचं दृश्य पाहणार आहोत. किती सुंदर हा झेंडा फडकतोय पाहू शकता. अगदी मन भरून येतं आणि डोळ्यात थोडंसं पाणीही येतं, कारण की आपल्या भारताचा हा सुंदर असा ध्वज इतका अभिमानाने फडकतो की विचारूच नका. आजचा अनुभव मला खूपच छान वाटला. तलावाचा सुंदर परिसर, 15 ऑगस्टचा उत्साह एकत्र पाहायला मिळाला. तर मंडळी, आता ना आपण हा ध्वजारोहण फडकवताना सर्वांनी एकदम स्तब्ध आणि शांत शिस्तीचे पालन करून ध्वजारोहणाला अगदी सुंदर असा अभिमानाचा आणि गौरवाचा जय हिंद घोषणा करून सॅल्यूट केला पाहिजे. तर मित्रांनो, कात्रज तलाव हा पुण्यातील ऐतिहासिक तलावांपैकी एक आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी कात्रज तलावाची निर्मिती पेशवे काळामध्ये करण्यात आलेली होती. तलाव हा डोंगर रांगांनी वेढलेला सुंदर परिसर आहे. पेशव्यांच्या काळातील पुणे शहरांची लोकसंख्या वाढत होती आणि पाण्याची गरजही वाढत होती. त्यामुळे कात्रज परिसरातील पाणी साठवून ते पुणे शहरापर्यंत नेण्यासाठी जलव्यवस्था उभारण्यात आली होती. कात्रज तलावातून पाणी गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने पुण्याकडे नेले जात असे. ही जलव्यवस्था त्या काळात अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण मानले जात होते. तर ही पहा, किती सुंदर अशी पांडुरंगाची मूर्ती आहे. सुबक, रेखीव आणि देखणी अगदी मन भारावून जाते. आणि इथे आलेला प्रत्येक जण इथे एक फोटो काढल्याशिवाय बिलकुलही जाऊ शकत नाही. इतकी सुंदर अशी ही मूर्ती आहे. आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर दिसतोय आणि वारंवार दाखवत आहे मी हा अभिमानाचा आपला तिरंगा. इतका सुंदर हा आकाशात मस्त फडकत आहे, लहरत आहे. हे पाहून खूपच सुंदर वाटत आहे. तर ही जलव्यवस्था त्या काळातील अभियांत्रिकी उत्तम उदाहरण मानलं जात होतं. आज कात्रज तलाव आणि त्याचा परिसर नागरिकांसाठी निसर्गरम्य ठिकाण आहे. तलावांचा ऐतिहासिक वारसा आणि सुंदर वातावरणामुळे कात्रजला पुण्याचा इतिहास विशेष महत्त्व दिले आहे बरं का. वातावरण अगदी पावसाचं होतं, थोडीशी रिमझिम येत होती. तर व्हिडिओ तेवढा काही व्यवस्थित बनवता येत नव्हता, कारण मोबाईलवरती पाऊस पडत होता. तरीही मी भरपूर काही कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. इथे मस्त असा सुंदर भारत मातेचा आपला फोटो आहे. तिथेही खूप छान सुंदर असा व्हिडिओ बनवता येत होता. आणि याचमध्ये असणारं एक मुलांसाठी, छोट्या मुलांसाठी आकर्षण म्हणजे इथे एक टॉय ट्रेनसुद्धा आहे बरं का. अशी सुंदर सुबक रांगोळी काढलेली होती ध्वजारोहणाच्या बाजूला. तीही तुम्हाला दाखवते आहे. जेवढं होईल तेवढं मी सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण मला माहिती आहे तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला पाहत आहात हा व्हिडिओमार्फत. तर मला एवढंच काम आहे की मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी पुण्यातल्या मी जेवढ्या एक्सप्लोअर करते तेवढ्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
तर टॉय ट्रेन मुलांसाठी मनोरंजनाचे आकर्षण आहे बरं का. ट्रेनमधून तलाव, आजूबाजूच्या परिसराची एक छोटीशी सफर करता येते. कुटुंब आणि मुलांसाठी ही मनोरंजक सुविधा आहे. कात्रजचा तलाव पेशव्यांच्या काळातील ऐतिहासिक तलाव आहे, त्यामुळे तलावाभोवती चालण्यासाठी ट्रॅक, हिरवळ आणि मुलांसाठी खेळण्याची जागा पण आहे. सकाळी फिरणे, जॉगिंग आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण लोकप्रिय आहे बरं का. त्यानंतर तिथून आम्ही सरळ घरी निघालो. समृद्धी एकटी घरी होती. म्हटलं तिच्यासाठी काहीतरी खायला घ्यावं. तिच्यासाठी खायला घेतलं आणि आता इथेच आपण व्हिडिओला एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.